नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भंडारा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भंडाऱ्यातील सिहोरा या गावामध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी आरोपीच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपीला अटक केल्याचेही म्हटले जात आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले. आरोपी फक्त इतक्यावरच थांबला नाही, त्याने या प्रकरणाबद्दल कोणालाही काहीही सांगितल्यास तुझी बदनामी करेन अशी धमकी पीडित मुलीला दिली. मंगेश रहान गडाले, वय 25 वर्षे असे आरोपीचे नाव आहे. आरोपी आणि पीडित तरुणी एकाच गावचे आहेत. आरोपी मंगेशने पीडित अल्पवयीन मुलीला सुरुवातीला लग्नाचे आमिष दाखवून फसवले. त्यानंतर तिच्यावर जबरदस्ती केली, तिच्यावर अत्याचार केले. कोणाला काही सांगितलंस तर मग मी तुझी बदनामी करेन असे म्हणत पीडितेला आरोपीने धमकावले. मुलीने घडलेला प्रकार तिच्या वडिलांना सांगितला. विचारण्यासाठी गेलेल्या पीडितेच्या वडिलांना देखील आरोपीने बदनामीची धमकी दिली. अत्याचार आणि त्यानंतर धमकावल्यानंतर पीडित मुलीने आणि तिच्या कुटुंबियांनी सिहोरा पोलीस स्टेशनमध्ये आरोपीच्या विरुद्ध तक्रार दाखल केली. फिर्यादींच्या तक्रारीवरून आरोपीवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पोलिसांनी कारवाई करत आरोपी मंगेश रहान गडालेला अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.